आपण सध्या भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्याअंतर्गत असलेल्या गोसेखुर्द धरणाच्या परिसरात बघू शकता आपण मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग आहे 33 दरवाजांच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि जे आहे काल मध्यरात्रीच्या दरम्यान पासून मोठ्या प्रमाणात भंडारा जिल्ह्यासह गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या आता जो पाणी आहे तो नदी नाल्याच्या माध्यमातून या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आलेला आहे आणि त्यामुळे म्हणून पाण्याला नियंत्रित ठेवण्यासाठी म्हणून धरणाचे एकूण 33 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। 13 गेट जे आहेत ते 1 मीटरने तर 20 गेट अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत। या गेट मधून आता 1,77,353 क्युसेक मीटरने पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून याचा जो मोठ्या प्रमाणात फटका आहे तो गडचिरोलीसह चंद्रपूर सारख्या जिल्ह्यांना बसू शकतो। त्यामुळे म्हणून जिल्हा प्रशासन काळजी घेण्याचे आवाहन जे आहे करण्यात आलेले आहे। रुपेश सपाटे, TNN मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।